त्या दिवशी मणी सरांचं सामान चेक करत होते तेव्हा त्यांनी करू दिलं नाही. आता करायला पाहिजे. अर्जुनचं बर्थ सर्टिफिकेट मणी सरांनी इथे का लपवलंय? त्या दिवशी तर म्हणाले होते त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा हे पेपर्स हरवलेत. म्हणजे मणी सर खोटं बोललेत. म्हणजे हा माणूस मणी सर नाहीये. मणी सरांसारखा दिसणारा दुसराच कोणीतरी आहे. म्हणजे या माणसाला सरपोतदार साहेबांनी इथे आणलंय आणि म्हणून हा माणूस मला आणि वॉर्डन मॅडमला मारायचा प्रयत्न करत होता. म्हणूनच हा माणूस सारखा सरपोतदारांना जाऊन भेटतोय. त्या दिवशी डॉक्टर आले तेव्हा सरपोतदार साहेब खाली आले होते. म्हणजे मणी सरांना नाही तर याच माणसाला बघायला आले होते. हा माणूस इथे आहे तर मणी सर कुठे आहेत? मणी सरांना काही झालं तर नसेल ना? नाही, मणी सरांना काही होणार नाही. माझ्या मणी सरांना काही होणार नाही. स्वानंदी, हो आले मॅडम, आले. या माणसापासून सावध राहायला हवं. मला सत्य कळलंय हे याला कळता कामा नये. नाहीतर वॉर्डन मॅडमांनी मला मारून टाकेल. मला सावध राहायला हवं. मी काय करू आता? याच्या फोनमधून मला बरीच माहिती मिळू शकते. पण मी आता ह्याचा फोन काढू कसा? ह्या गोळ्यांचं काय करू? कुठे टाकू या गोळ्या? ह्या माणसाच्या हाती जर या गोळ्या लागल्या तर हा नक्कीच आमचा जीव घेईल.
या दिन्याचा फोन कसा आला नाही अजून हे सांगायला की काम झालंय की नाही ते. ही अनिश्चितता मला अजिबात आवडत नाही. इथनं काही दिसत पण नाहीये. मी समजा तिकडे गेलो आउट हाऊस कडे तर बंगल्याच्या सीसीटीव्ही मध्ये हे रेकॉर्ड होईल आणि पोलीस मलाच प्रश्न विचारतील. काय करू? हा दिन्यानं अंत बघतो माझा. सुजितराव, तुम्ही इथे काही काम आहे का? काम नाहीये डॅड, पण तुम्ही तो घरी घेऊन आलात ना गुंड मवाली दिन्या. त्याने माझ्यावर सगळ्यांसमोर हात उचलला, पण तुम्ही काहीच केलं नाहीत. नाही, बरोबर आहे, तुम्ही काहीच करणार नाही, कारण स्वानंदीचा जीव घेणार आहे ना तो. ती पॉवर ऑफ अटर्नी तुम्हाला आणून देणार आहे ना तो. दिली अजून आणून त्याने? दिली का? नाही, अजून ते काम झालेलं नाही, होईल लवकरच. किती लवकर डॅड? नाही म्हणजे आपला अर्जुन कॉलेजला जाण्याच्या आत देईल का आपल्या अर्जुनचं लग्न लागण्याच्या आत तो देईल? मला काय वाटतं ना डॅड, त्या दिन्याला तुम्ही स्वानंदीचा गेम करण्यासाठी नाही, माझा गेम करण्यासाठी या घरात घेऊन आलात. सुजित, हेच करा. ओरडा फक्त माझ्या अंगावर. तनिष, जर तुला तुझं इम्प्रेशन या घरात मेंटेन करायचं असेल ना, तर मग हे अशा लहान सहान भांडणांमध्ये ना मध्ये पडावं लागणार.